सोमवारी तुमची पत्रकार परिषद होणार होती, परंतु तुम्ही पुढे ढकलली पत्रकार परिषद. तुमच्यावरती दबाव आहे का? कारण की रोहित पवार म्हणतात की दबाव आहे. कोणाचाच दबाव नाहीये. आज जसं मी पिंकी मालेंच्या कुटुंबाला भेटायला आलोय, मला पण स्वतःला अजून काय माहिती पाहिजे. कारण सगळ्यांच्या समोर येऊन नुसतं काय गोष्टी बोलून तिथं फायदा नाही. आपल्याला सगळी खरी माहिती पाहिजे आणि सगळ्यांच्या समोर तथ्य यायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही विचारपूर्वक हा निर्णय घेतला सगळ्यांनी, आणि दबाव आमच्यावरती कोणाचाच नाहीये. आम्ही दादांचे विचारांचे, आणि आम्हाला वाटलं जर दादा असले असते आणि जर त्यांना काय थोडी माहिती मिळाली असती तर त्यांनी पत्रकार परिषद घेतलीच नसती. त्यांनी पूर्ण माहिती घेऊनच ती पत्रकार परिषद घेतली असती. तसंच माझे विचार. परंतु जय पवारांना या बाबतीतली प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती, पण त्यांना प्रेस कॉन्फरन्स घेऊ नये असं कुठेतरी तिथं सांगण्यात आलं असं मला कळतंय. ते का सांगण्यात आलं हे मला सांगता येणार नाही. त्यांच्या पक्षातल्या लोकांनी, त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी सांगितलं का भाजपच्या नेत्यांनी सांगितलं हे अजूनपर्यंत तिथं त्या ठिकाणी स्पष्ट नाही. त्याच्याचबरोबर प्रफुल्ल पटेल हे त्यांच्याबरोबर वेगळ्या वेगळ्या महत्त्वपूर्ण बैठकीला जातात. CBIला हा प्रस्ताव पाठवावा यासाठी ते तिथं बैठका घेतात, पण दुर्दैवाने तो प्रस्ताव पुढंच कुठंच जात नाही.